आलेले आहेत. भोगावती नदी आहे मित्रांनो, पडळी गाव आहे. राऊतवाडी धबधब्याच्या रोडला आहे आणि पडळी गाव आहे. गेट टुगेदरसाठी मित्रांची तयारी सुरू आहे. पाण्यावर नाही घेत, रानावर नाही घेत. उतरून घे, विषय संपला. मान हे भारी लोक येत नाही घे, रानावर नाही घे. चल घे, इकडे घे. मग तिकडे तिकट्याकडे लगे. काय चल घे. चल हळू चल. सुनीलचे टायर चांगले आहे.
बेंजीर विला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण राऊतवाडी धबधब्याला आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे बघत असाल तर हा राधानगरीचा सुप्रसिद्ध असा राऊतवाडी धबधबा आहे. आणि आज आपण आपल्या या आडवाटीवरच्या प्रवासामधून आपण राऊतवाडी धबधबा एक्सप्लोअर करत आहोत. तर चला मित्रांनो, माझ्यासोबत आपण धबधबा पाहूया. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा राधानगरीमधील राऊतवाडीचा हा धबधबा आहे. खूप छान पद्धतीने आणि निसर्गरम्य असा, सुंदर, कुठल्याही प्रकारची अडचण न असणारा, फार हेक्टिक नसणारा असा हा राऊतवाडीचा धबधबा आहे. जबरदस्त, खूपच सुंदर, लय भारी. नक्की आवर्जून भेट द्या मित्रांनो या पावसाळ्यामध्ये. या पावसाळ्यात या लागते राऊतवाडीच्या धबधब्याला आणि फुल एन्जॉय मित्रांनो. तर चला जाऊयात राऊतवाडीचा धबधबा. चालू केली तरी पण चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. अंड्या 22 तारखेला नाही चाळीस दिवसात लागतात नाही. गावाकडचे मित्र भेटले की तोंडात आपोआपच शिव्या यायला लागतात प्रेमाच्या. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये प्लॅन करा आपल्या खास मित्रांच्या सोबत आणि एन्जॉय करा राऊतवाडी धबधबा. पर्यटनाची पंढरी राधानगरी. माझे मित्र आहेत, जो शूटिंग करत आहे तो आहे लक्ष्मीकांत आणि सुरुवातीला 1 नंबरला जो आहे तो आहे सुनील, मध्ये मी आहे आणि ब्लू शर्ट मध्ये जो आहे तो रामचंद्र आहे.
असे आम्ही चौघजण या राऊतवाडी धबधब्याला गेलेलो आहोत आणि फुल एन्जॉय सुरू आहे आमचा. आलो. पंचर पीछे मारते हो अच्छे की डिजाइन दे डिजाइन चाहिए डिजाइन है मेरा पॉजिटिव ताजा है ना धबधबा फुल एन्जॉय करून आम्ही गेलो आमच्या मित्राला भेटायला, गजानन चव्हाण याला. तर तो या रिसॉर्ट वरती असतो. मित्र हो, बालपणीच्या मित्रांच्या सोबत एन्जॉय केलेला हा आजचा दिवस माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे
आणि आयुष्यभरासाठी हा माझ्या लक्षात राहील. तुम्ही तुमच्या मित्रांच्या सोबत या पावसाळ्यामध्ये ट्रिपचे प्लॅनिंग करा आणि फुल एन्जॉय करा आणि या आठवणी अशाच कॅमेऱ्यामध्ये कैद करा. जीवन खूप सुंदर आहे, त्याचा अनुभव घ्या. धन्यवाद मित्रांनो. लवकरच भेटू अशाच एका आडवाटेवरील प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.